तर गुड मॉर्निंग मित्रांनो. खूप टायमानंतर आपण कुठेतरी जात आहोत. कुठेतरी म्हणजे आता राईडची सुरुवात तर झाली सॅटर्डेनी. बघा सगळे ऑफिसवाले आहेत आपले. क्या होता है देखते हैं. दमनला जातोय वायदे दमनला. सगळे आता सांताक्रूजला भेटणार आहेत. आपल्याकडे खूप खूप असे बाईक्स पण आहेत आणि सगळे उठले आहेत. मेन म्हणजे कॉल तर उचलत आहेत. मेसेज तर केलाय, कॉल नाही उचलत आहे. सगळे मेसेजवर आहेत. ठीक आहे, बघूया काय होतंय पुढे ते दाखवतो तुम्हाला. आता तर निघालोय, कोण नाही रस्त्यावर. आणि आता वाजलेत किती, 4:15. 4:15 वाजलेले आहेत आणि आपण निघालोय फुल ऑन. बघूया कोण नसणार तेव्हा निघायचं आपण मस्त की सकाळी एकदम मॉर्निंग मॉर्निंग. ट्रॅफिक नाही भेटणार, काही नाही भेटणार. झापझूप झापझूप जाऊ शकतो. आता इथून सांताक्रूज ला जायला 20 मिनिटं दाखवते. आपण दादरला आहेत आता. आणि मेन म्हणजे हे आहे की आपल्याला आता सगळे सिग्नल खुले भेटणार आहेत, त्यामुळे आपल्याला कोण थांबवणार नाही. आणि आपण गिअर घातलेले आहेत तर मोस्ट ऑफ नाहीच थांबवणार. आणि काल फ्यूल पूर्ण फुल केले टाकी 840ला, पण हे आपलं मीटर खराब आहे त्यामुळे ते हे नाही होत, दाखवत नाही बरोबर. बघूया, झापझूप 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 छाप जाऊया आपण आता. निघालं तर नाही कोण अजून. काय फोन न उचलत माझे, निघाले नसतील होप्स. म्हणजे मीच पहिला पोहोचणार आहे तिथे. एक सर राहतात तिथे सांताक्रूजलाच, ते पोचतील किंवा मी पोचेन असं आहे. बघूया क्या होता है गाईस. दादरला कधी गाड्या नाही भेटणार असं होणारच नाही. किती आहेत बघा, सकाळच्या 4:15 वाजता एवढ्या गाड्या आहेत. आई चला. तर विचार करा दुपारचा किंवा संध्याकाळ दिवसाच्या टायमाला किती गाड्या असतील. आयुष्यावर पूर्ण भरलेला असतंय. भाजीवाले, भाजीवाल्यांचं याद. भाजी आली भाजी. असं काय उठतात बरं आहे लोक. सवय पण झाली असेल, सांगू नाही शकत. चल चला चला हो, दमनला जाऊया राईड करायला. दमनला जाऊया. चला चला हो चला, दमनला जाऊया राईड करून येऊया हो. काय सकाळी सकाळी काय गाणं गाते. तुला थंडी नाही वाजणार वायदे. थंडी आहे बाहेर पण वाजणार नाही, कारण आपला रायडिंग जॅकेट आहे. जॅकेट मध्ये थंडी नाही वाजत. झापचूप 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 जाऊया. जागा दे जागा दे जागा दे. जागा भेटली की आपण झापझूप झापझूप, कोण नसलं पाहिजे फक्त. अख्खा रस्ता आपलाच आहे. नाही तर ऑफिसला जाताना हे सगळं भरलेलं म्हणजे गर्दी असते, ट्रॅफिक असतं. चालतं ट्रॅफिक असतं पण असतं. गाईस आपणच पोचलेलो आहेत पहिले. कोण आलंच नाही. इथं थांबणार होतो आपण, इथंच भेटायचं होतं. बघूया कॉल बिल करून. जागा तरी दाखवले बाई. चेक पॉइंट, फर्स्ट चेक पॉइंट झालेला आहे. त्याला कॉल करूया आता. आपण पुढे आलो की काय. माकी आग पुढे आलो गाईस, पुढे आलेलो आहे. पाठी कसं जायचं, पुढे आलेलो आहे गाईस. लयच पुढे आलो रे. ठीक आहे, लयच म्हणजे थोडा टर्न मारून आलोय पुढे. ठीक आहे, आले पाहिजेत.
या लवकर भाई. चला आले की दाखवतो सगळे. तर गाईज पोचलेले आहेत. आपल्यावर एक हायनेस आहे, एक N160 आहे, एक बुलेट आहे आणि आलेले आहेत सगळे. वाजलेत आता 4:45. चालू है चालू है. अरे रिक्शा पकड़ी है. चलो चलो गाइस निकलते हैं. ज्ञान सर आ गए हैं. ज्ञान सर आ गए हैं. बघा हो पीछे रह गए. तर भाई लोग यश सर आलेले आहेत. यश सर आलेले आहेत फायनली. तर गाईस गायजांनो कसला रोड आहे, मस्त रोड आहे. आणि असली थंड थंड लागतंय ना भाई, असलं थंड लागतंय ना, म्हणजे फील होतंय जॅकेटच्या आतमध्ये की थंडी आहे बाहेर. रायडिंग जॅकेट नसतं ना ही शपथ कुडकुडला असतो. एक तर मला थंडी लय बेकार लागते, त्यामध्ये असला कुडकुडला असतो ना. हे तर फुल ऑन मस्त रोड आहे. वर खाली आहे पण ठीक आहे, सरळ तर आहे चांगला. थंड 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 थंड. आपण कुठे पोचलो हे तर मला नाही माहिती, कारण मी तर बोरवलीच्या पुढे फर्स्ट टाइम जातोय बाईक घेऊन, म्हणजे बाईकने. तसं तर ट्रेननी वगैरे गेलोय, बाईकने फर्स्ट टाइम चाललोय बोरवलीच्या पुढे. होप सो की तुम्ही ऍडजस्ट कराल. कुठे पोहोचलो हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही अंदाज लावून घ्या. आणि आपल्याला फ्लावर घ्यायचंय. कुठे आलो? सुरत सरळ, पुणे ठाणे लेफ्ट. अच्छा घोडबंदर आहे वाटतं. सुरत अहमदाबाद सरळ भाई लोग. करंट सिच्युएशन ही आहे की चाय पियाचा मूड झालाय. मग विरार फाट्याला जायचं, म्हणजे इथे 2 मिनिटावरती आहे. तर रॉंग हळू 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 रॉंग मारत 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 हळू 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 बघत 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 जाऊया. हायवे त्यामुळे माखी आख. आईच्या गावात धूळ बघा धूळ बघा. यांना कॉल करूया. हो निघाल्याच्या नंतर आहे ना, विरार फाटा चा ब्रिज उतरल्यानंतर खाली उतरा. हा तिथेच आहे, चाय पियाला थांबलोय. हा तर मित्रांनो टी ब्रेक झालेला आहे वसई फाट्यावर. आता निघायचं ठरवलंय. आता ही आपली एक बुलेट ऍड झाले. कुठे गेली सीबी? सीबी तिकडे आहे. आणि बाकीचे तर तुम्ही बघितलेलेच आहेत. तर जाऊया, निघूया आता. आता डायरेक्ट कुठे थांबायचे? जलाराम काटियावाडी. काटियावाडी 1 तास 13 मिनिटं. किती किलोमीटर आहे? 69. 69 कव्हर अप करूया मस्त.
चला. काय टोल नाका क्रॉस झालाय आणि ट्रॅफिक एवढं लागलंय ना भाई. हे बघा, लाल 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 फुल ट्रॅफिक तर आहे भाई. जायला भाई दिलं पाहिजे बस. एकतर लेफ्टला हे ठेवतात ना ट्रक वाले भेंडी, हे नेक्स्ट लेवल ठेवतात एकदम. थोडासा पण रस्ता नाही ठेवत की जाऊ शकतो आपण असा. एवढा एवढा रस्ता जरी ठेवला ना तरी ठीक आहे की ऍटलीस्ट आपण पास होऊ. काय काय तर पूर्ण लेफ्टलाच ठेवतात आणि हे पण झालेलं आहे, उजेड झालेलं आहे. त्यामुळे आता रस्ता आपल्याला क्लिअर दिसते. भाई कुठे टाकते मी, रस्त्या बाहेरून जाऊ. कसली गॅपिंग भाई, गॅपिंग. हो LS2 तर भाई रायडिंग जॅकेट कोण आहे. सगळे चाललेत भाई, सगळे राईड करायला चाललेत. रॉंग नाही येतोय भाई, आम्ही जायचं कुठे. यांच्यामुळे जास्त जास्त ट्रॅफिक होता. हे रॉंग नाही येतात ना, काय बोलणार यांना. एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या रॉंग नाही, काय बोलायचं. भेटला खाली रस्ता भेटला. आई शपथ, असलं असलं बेकार हे लागलंय ना, थंडी वाजते ना, बघायला नको बाबा. धुकं कमी आणि धुरला असं वाटतंय आईच्या गावात. काय आईच्या गावात काय भाई, मुंबई असं चाललंय. भेंडी पुढे धुका आहे की काय आहे भाई, की धूर आहे सगळा. काहीतरी पेटवलंय भाई इथं, हो बघा गावात. पेटवलंय, वास येते वाटतं. नाही रे, धुका आहे भाई. पण मध्येच एवढं धुकं कसं आलं, म्हणजे तेवढ्या स्पॉटला जास्त धुकं होता. पुढे पण आहे म्हणा, पण एवढं पण नाही की मध्ये असा ढग आलेला का. हो थंडी वाजते भाई, थंडी तर वाजते. तर गाईजांनो, गाईज गाईज आपण आता निघालो आहोत. जलाराम मध्ये नाश्ता केला मस्त पैकी, मस्त होता नाश्ता, मस्त होता.
पण आपल्याला असं खायची सवय नाही तर नाही जमलं, पण ठीक आहे. निघालो तर आहे जलारामवरून. आता दमन लावलाय तर निघूया. थोडस थंड कमी झालंय, थंडावा. अच्छा, गावात थोडं अनकम्फर्टेबल काहीतरी वाटतंय. हा, थोडं थंड कमी झालंय आणि मस्त सूर्यदेवता आपल्या पाठीमागे वरतून आलेत. तर चला त्यांच्या सोबत जाऊया. किती दाखवत आहे? 55. गाईस, एवढा भारी रोड आहे ना. एक नंबर रोड आहे. तर गाईस, थोड्याच मिनिटात आपण पोहोचणार आहेत दमण बीच वर. थोड्याच मिनिटात. किती दाखवत आहे? इथले आतमधले गावचे रस्ते पण कसले भारी भारी आहेत. हे सगळे आतमधले रस्ते आहेत, हे पण असले आहेत ना भारी, एक नंबर आहेत. मानला मानला. मध्ये मध्ये आहेत खराब, काम चालू आहे, पण आहेत चांगले. गावात आलो आलो आलो. चढाव बघा कसलाय. रस्ते बनतायत पण इकडे. तर गाईस, फायनली पोहोचलो आहे दमनला. आणि दमनचा नजारा बघा. दमन बीचला पोहोचलोय. उभा राहून चालू काय? दमन बीच पोहोचलो आहे. फुल ऑन. कसलाय भारी आहे यार. मस्त आहे मस्त आहे. फायनली डेस्टिनेशनला तर पोहोचलोय. आता इथे थोडा टाइमपास विमपास करून आपलं निघायचं. कसलं भारी आहे दमन. नारळीची झाड आहेत वाटते. छोटे तर माहिती नाही, पण मोठे तर कन्फर्म आहे. हे बघा दमन. सी गाईस, दमन. मस्त आहे दमन. समुद्र बघा. लाईट हाऊस. लाईट हाऊस तुम्हाला थांबा दाखवतो, पुढे जाऊन समजेल.
हो लाईट हाऊस. बघा गाईज लाईट हाऊस बघा. लाईट हाऊस दिसत आहे का? दिसत आहे का लाईट हाऊस? आमच्या इथं मुंबईला नाही कधी बघितला भाई, पण इथे बघतोय भाई. लाईट हाऊस तर आहे. बात तो सही है, लाईट हाऊस तो है भाई. तिरंगा पण होता बाजूला. back.